कन्सेंट लेटर सायन कर म्हणून आमच्या स्कुलांतल्यान आयिल्लें. सो ते आमी ते कन्सेंट लेटर सायन करपाचें आनी आमच्या भुरग्याक जाल्यार सायन करत जाल्यारूच स्कुलान धाडूंक मेळटा. एंड वी हॅड अ ऑब्जेक्शन टू इट कित्याक तातूंत क्लियरली मेन्शन केल्लें दॅट स्कूल इज नॉट टेकिंग एनी रिस्पॉन्सिबिलिटी. एज अ पेरंट वी हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी एंड सेंड द किड टू द स्कूल वीच वॉज नॉट अग्रीएबल टू अस. आनी दॅट इज द रिजन आमी ते क्लॅरिफाय करपाक हांव आज एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन आयिल्लें. तांच्यांनी आमकां अश्युरन्स दिला की हाजेर कितें तरी सोल्युशन बाय मंडे दितलें म्हणून. सो आमी मंडे परत फॉलोअप करपाक येतली. खंयच्या इस्कॉलान गेल्ले तुमी? वी आर फ्रॉम ब्लूमिंगडेल स्कूल म्हापसा. Did you all consult with the teachers? Oh yes, we did. Actually, we had a meeting with the principal, the school principal, and the management. And what they had told us that they cannot do anything about this because this was a circular received by them from the education department. Okay. That is why we want to clarify here at the education department. But they said that they have not, asked for any consent letter from the school. तुम्ही अशी इन्क्वायरी आणि दुसऱ्या स्कुलांत केल्या की अश्योच सायन करून क्लेमेशन अशें आयकलां आमी. आय कॅनॉट स्पीक फॉर अदर स्कूल्स पण आयकलां. पण एज द डायरेक्टर टोल्ड अस दे हॅव नॉट आस्क्ड फॉर एनी कन्सेंट लेटर. हो आयज आमी पळयता हो जो क्लॉज तेंच्यांनी घातला ही कसली डेमोक्रेटीक सिस्टम आमी तयार करूंक सोदता. जे सिस्टमान म्हणटा की जो ड्रायव्हर आसा जो आमकां व्हरतलो तो ड्रायव्हरच म्हणटा हांव तुमची रिस्पॉन्सिबिलिटीच घेना बशीचो. असले भशेन तुमी बसतले जो रिस्पॉन्सिबिलिटीच घेना. हे जर तेंच्यांनी क्लॉज सायन करून दिले म्हणजे तुमी आपल्या पांयारूच मारून घेतले. कित्याक फाल्यां ते कॅर करचे ना भुरग्यां कडेन. कित्याक तांकां कितें जालें तेंचें टेन्शन ना ते. सो आमचें स्ट्रॉंग ऑपोजिशन आसा ह्या क्लॉजाचेर आनी आमकां हेजो सुटावो केल्लो जाय. आणि वन मोर थिंग वी डिमांडेड फॉर इज पळय कशें आसा की देर आर सम पेरंट्स हू वॉन्ट टू सेंड देयर किड्स टू स्कूल बट देर आर अदर पेरंट्स हू आर स्केर्ड. दे डू नॉट वॉन्ट टू सेंड देयर किड्स टू स्कूल. मग हातून कितें जालां ह्या सर्क्युलरा प्रमाणे दे आर फोर्स टू सेंड. सो वी हॅव आस्क्ड द डायरेक्टर की जर जाता जाल्यार प्रेफरेबली ऑनलायन आनी ऑफलायन दोन्ही दवरचें म्हणून. पण सम पेरंट्सांनी फोर्सबली सायन मारलेली आहे ऑलरेडी. अशें आयकलां. आमी रिक्वेस्ट केला हांकां डायरेक्टरा कडून आमी रिक्वेस्ट केला म्हणून सांगलें की भुरग्यांक आमचो फुडार आहा भुरगे आमचो फुडार आहा म्हणजे तेंची लायफ आमी खतऱ्यान घालपाचें ना. म्हणून तांकां सांगलें की आमकां फस्ट एक हे दियात ऑप्शन दियात म्हणजे ऑफलायन आनी ऑनलायन. पूण डायरेक्टर हे सांगलें की ना आमी इस्कॉलाक सांगतले ते हे करात होमवर्क बीन धाडात बीन म्हणून अशें म्हणून दिलां आश्वासन. आतां म्हाजें हे ओपिनियन हे आहा पेरंट्सांक हांव सांगता तुमी आमचे भाशेन फुडें सरात. कित्याक हे तुमचो भुरग्यांचो फुडार जाल्लो आहा. भुरग्यांचो लायफ रिस्कान घालनाकात तुमी चितात पयलीं कितें करचें पयलीं चितात आनी भुरग्यांच्या फुडाराचें पळयात. हे म्हाजी रिक्वेस्ट आहा पेरंट्सांक सगळे पेरंट्सांक. ह्या नोटिसाची भुरग्यांच्या अभ्यासाचेर कितें परिणाम जातलो? ना कित्याक डेफिनेटली थोडे परिणाम जातलेच ना म्हणून ना जावपाक आहा. कित्याक भुरगे ऑलरेडी ऑनलायनान आसले सडनली आमी तांकां ऑफलायनान बसात म्हणून सांगे वयल्यान पुटींग द मास्क एंड ऑल इट मेक्स व्हेरी मच डिफरंट फॉर द किड्स. No, how can I sit kids sit for 2 hours wearing a mask? आमकां व्हडल्यांक जायना त्या भुरग्यांक कशें जातलें? How can we expect that? आणि ते परत it is also harmful wearing the mask for so long. सो आमचें म्हणणें एकूच आसा की आमी म्हणटात की भुरग्यांक जेका पेरंट्सान धाडपाचें आहा पळय तेंच्यानी धाडपाचें स्कुलान अशें करपाचें तांकां ऑनलायन दिवपाचें थोड्या भुरग्यांक. सो रिस्क घेवपाची ना भुरग्यांक कळ्ळें तुका इतलेंच. आमच्यान व्हडलें डिमांड काय ना गव्हर्मेंट. क्लासेस इस्कॉला जी स्टार्ट केल्ली आहा ते मार्च एंडिंगा स्टार्ट केल्ली आहा फॉर फ्यू पिरियड्स लायक हेचेर तुमचें मत तेच म्हणटा आमी म्हणजे एका म्हयन्याक लागून तुका स्कूल स्टार्ट करून फायदो कांयच ना. एक तुका एग्जाम आसात ती ऑनलायन सुद्दां दिवंक शकता. आनी आमी तरी म्हणटा की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ भुरगे जे आहा पळय हांकां तुका बसपाची गरज आसा की त्या भुरग्यांक काय व्हडलेशें कळना. एटलिस्ट फिफ्थ आहा त्या भुरग्यांक ते सजमाता बाबा आपूण हात खंय लायता जावं आनी कितें. सो ह्या आमच्या ल्हान भुरग्यांक कांयच कळना. आमी स्पेशल ल्हान भुरग्यांक लागून उलयता. आमी म्हणटा की स्कुला बंद करा कॉलेजी बंद करा हे आमी उलोवपाक दिवंक ना हांगासर. आनी जे कन्सर्न लिडर जे आहा पळय तेजेर इतलेंच आनीक काय ना. आमकां इतलेंच जाय की आमकां ऑप्शन दिवचें. बरोबर. ज्या मनशाक धाडपाचें आसा स्कुलाक लेट देम सेंड बट जांकां धाडपाक नाका डोंट फोर्स देम टू सेंड. इतलेंच. इश्यू स्टार्ट जालो कित्याक आतां हे इश्यू कित्याक स्टार्ट जाला म्हणून ते हांव तुमकां क्लियर करता. इश्यू गव्हर्मेंटान सर्क्युलर धाडलो की इस्कॉल उगडटले इतके सो एंड सो टायमाक इस्कॉल उगडटले. हेजो फायदो घेतलो इस्कॉलान आमकां कन्सर्न लेटर धाडटा की हे
तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबिलिटी आसतले, तुमचे भुरगे कितें इफेक्टीव जाले, खंयचे सिकनसाक इफेक्ट जाले, तुमी रिस्पॉन्सिबल आसतले. म्हणजे कितें अशें आमचें म्हणणें कितें, आमकां तुमी फोर्स करता की आमी फोर्स केला भुरग्यांक इस्कॉलाक वचात म्हणून. म्हणजे गव्हर्मेंटान सांगूंक ना इस्कॉल चालू करता म्हणून, आमी गव्हर्मेंटाक सांगला इस्कॉलाक धाडटात आमी भुरग्यांक म्हणून. आनी म्हणून ते सर्क्युलर आमकां धाडटा की आमी हांव दाखयता तुमकां कॉपी धाडटा, दाखयता तुमकां आतां. तेतून बरयतात की यू वील होल्ड रिस्पॉन्सिबल इफ युअर किड्स आर इन्फेक्टेड फॉर एनी सच टायप ऑफ कोरोना डिजीज ऑर एनीथिंग, यू आर रिस्पॉन्सिबल. म्हणजे कितें, कोण इस्कॉल सुद्धा रिस्पॉन्सिबल घेवन तयार ना भुरग्यांचे. हो टॉपिक घेवन तुम्ही सीएम प्रमोद सावंताकडे गेल्ले? ना, आमी थंय अजून पावूंक ना. वचपाची आमी बीन चिंतले ना, आमी पयलीं चिंतले की पयलीं एड्युकेशन डिपार्टमेंटाक विचारया तेंचो मुद्दो कितें आहा, राय कितें आहा तेंचो, ते कितें सांगतात. म्हणजे हे डिसिजन घेवपी कोण आहा, म्हणजे आमकां अजूनय नको हे डिसिजन कोण घेतला म्हणून एड्युकेशन डिपार्टमेंट आमी पयलीं स्टेप घेतला आतां. एड्युकेशन डिपार्टमेंटान तुमकां कितें सांगला आता? ते मंडे पर्यंत तो आपलो रिझल्ट दिता म्हणून सांगलो. about the consent letter. Consent letter आहे आणि consent इस्कॉलाचे. letter चे कितें decision by Monday जातलें. Okay. आणि about online we request them. As a parent of a primary kid, I would request them की आमकां एक option दिवचे online classes so that we are not forced to send our kids to school. आणि just one more thing, we also request कितें जाला की because we have not given the consent letter, the school is not allowing our kids to sit inside. So now what's happened is they are at loss because the portion जे शिकयता they don't get it. कळ्ळें न्ही? So आणि म्हाका दिसता about 20-25 days उरल्या for the school to end आणि exams are approaching. So what's happened is ultimately our kid is at loss. हे सगळें केलां पळय, स्ट्रीमलायन करनास ना ते स्कूल स्टार्ट करपाक हाजें कारण ते प्रॉपर ओरिएंटेशन जाय आशिल्लें. दे शूड हॅव बीन स्टार्टेड समवेअर इन जून. पयलीं एज्युकेशन डिपार्टमेंटान स्कुलांक कन्सल्ट करून तांचो इन्फ्रास्ट्रक्चर सगळें चॅक करून प्रॉपर ओरिएंटेशन हें करून मागीर ते स्कुलां स्टार्ट करपाक जाय आशिल्लें. हे अशें हॅपेजार्ड 3 दिसां भितर स्कूल स्टार्ट करून पेरंट्स आनी सगळो किओस करून उडयल्लो आसा अशें आमकां तरी दिसता. आणि there is no purpose of starting, at least I don't see any purpose of starting a primary school at this time. आणि माझे मत हेतून असा की सेफ्टी प्रोसिजर्स जे आसा त्यो फक्त कागदाचेर न्हू, प्रॅक्टिकली प्रत्येक स्कुलान त्यांचे ऑक्युपन्सी, त्यांचे कंडिशन, त्यांचे टॉयलेट्स, त्यांचे हॉल कितले सायझीक हे सगळे पळोवंक जाय. आणि स्पोर्ट्स करताना जेन्ना तो घालता मास्क तो सफोकेट जावं शकता, तेका ते कार्डियक अरेस्ट जावं शकता. ह्यो सगळ्या बाबतींत काम करचें पडटलें. फक्त कागदांनी न्हू, व्हिजीट करून सरकारांनी प्रत्येक स्कुलाचे जे इश्यूज आसा, बिकॉज एव्हरी स्कूल हॅव डिफरंट टायप्स ऑफ इश्यूज अँड लोकेशन्स अँड ऑक्युपन्सीज. त्या हिसपान ते सगळे त्या हिसपान जावंक जाय. इट शूड नॉट बी लायक आय एम नॉट रिस्पॉन्सिबल अँड यू आर नॉट रिस्पॉन्सिबल, बिकॉज एट लास्ट आमचे भुरगे जे फ्युचर आसा हे कंट्रीचे ते त्रासान पडटा. धन्यवाद. आनी एक आसूंक जाय आसलें तेतून. आनी कितें जालें ते गव्हर्मेंटान सरकारान कितें डिसिजन घेतले, डिसिजन घेवचे पयलीं पेरंट्सा कडेन एक मिटींग करूंक जाय आसलें तांकां. पेरंट्साचे अनुभव घेवंक जाय आसले. पेरंट्स कितें चिंतता मनान, तांकां कितें हे भुरग्यांचो फुडाराच्या खातीर पेरंट्साक रायट आहा चिंतपाक कित्याक म्हणून. हे हांव विचारता, सरकारान पेरंट्साक कित्याक डिसिजन घेवंक ना, पेरंट्साचे कित्याक डिसिजन घेवंक ना. ओके, आमकां हे जाय, ह्यो मुद्दो आमी काडलेलो आहा कित्याक पेरंट्साक कित्याक इन्वॉल्व करूंक ना. डिसिजन घेवचे पयलीं पेरंट्साचे पयलीं इन्वॉल्वमेंट आसूंक जाय आसलें. इस्कॉलान कित्याक घेवंक ना, इस्कॉल कित्याक हे घेवंक ना, पीटीए मिटींग कित्याक घेवंक ना. कित्याक तुमचे भुरग्याचे अशें सरकारान डिसिजन घेतला, तुमी कितें म्हणटा, तुमचें म्हणणें कितें आसा भुरग्यां बद्दल. वी आर एगेन्स्ट दॅट वन ऑल्सो. ओके, एके वाटेन सरकाराक भुरग्यांचे कांयच पडलेलें ना अशें म्हणटा. म्हणजे अशेंच जालें न्हू. म्हणजे कितें, आतां भुरगे आमचे आसा, पेरंट्साक तुमी विचारिना भुरग्यांचे फुडाराचे तुमी कितें चिंतला. तुमी आमचे भुरग्याचे डिसिजन तुमी कशें घेवंक शकता. ना आमी आवय बापूय घेवंक जाय न्हू डिसिजन. जे कितें आहा आवय बापूयचे डिसिजन घेवंक जाय आसलें. म्हणजे आमकां इन्वॉल्व करूंक जाय आसलें तेतून की पेरंट्स कितें म्हणटा, की इस्कॉल चालू करता हे भुरग्यांचो फुडाराक बरें की वायट, की आनी फुडें वचपाचें ना, सगळें आमकां विचारूंक जाय आसलें न्हू. समवेर टीचर्स ऑल्सो पेरंट्स. तुम्ही अशें मांडला प्रश्न त्यांच्या कडेन की एज अ पेरंट्स तुमचें मत कितें. तेच प्रश्न आमी टिचरा कडेन घेवन गेले. म्हणजे टिचरा कडेन आन्सर ना तेजे खातीर. टीचर आमकां आन्सर दिना. दे ऑल माय किड्स म्हणून सांगता. ऑल माय किड्स म्हणून सांगूंक जाल्यार तुमी सर्क्युलर कित्याक इश्यू केले की आमी रिस्पॉन्सिबल घेवचे ना, तांकां भुरग्यांक कितें जाल्यार तुमी रिस्पॉन्सिबल घेयना. म्हणजे हाऊ यू कॅन टेल दॅट ऑल द किड्स आर माय किड्स अशें म्हणून सांगतात. सगळे टीचर सांगता, सगळे स्कॉलान तेच सांगता. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक कोण रेडी ना.
No, what I would request, the directorate should, they should personally go and check each and every school. तांचे कशे हें आसा अरेंजमेंट्स कितें आसा ते तांच्यांनी चॅक करून मागीर तांच्यांनी प्रॉपर ओरिएंटेशन म्हणटा तें जाय सगळें हें तांच्यांनी आतां सद्या बंद करचें इन जून बिफोर स्टार्टींग द स्कूल्स तांच्यांनी प्रॉपर ओरिएंटेशन सगळे फॅसिलिटीज हें ते सगळे चॅक करून न्ही सगळे स्ट्रीमलायन करून मागीर स्कूल स्टार्ट करचें हें आमचें रिक्वेस्ट आसा कित्याक आतां हे हॅपेजाटी 3 दिसां भितर स्टार्ट करून हातून कांय अर्थच ना इट इज लायक it is totally like putting everyone in trouble along with kids as well as the parents. तुम्ही आता 2 सर्क्युलर हांगा डिपार्टमेंटान सांगला स्कुलान एक पर्सनल सर्क्युलर काढला हय आमी ते हे केला आमी सबमिटूय केला ताका तेजे बद्दल तो आमकां मंडे जबाब दिता म्हणून सांगला तो डायरेक्टरान एक कॉपी आमी एज्युकेशन डिपार्टमेंटाक हेकाय दिले सेक्रेटरीएट एजुकेशन सो आमचे अल्टिमेटली एकूच म्हणणें आसा वी रिक्वेस्ट द गव्हर्मेंट की आमकां ऑनलायन आनी ऑफलायन दोन्ही अवेलेबल करचें करून and we should not be forced to send our kids to school. Thank you.